प्रथमेश अंजनकर. बॅग इन द डगआउट. डगआउट ना. अच्छा आईस. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण सचिन परब यांसकडून. आणि हा झेल बाद. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आर्यन पांचा यांसकडून. धावसंख्या झाली आहे ती 4. एक गडी बाद.
चांगली गोलंदाजी करतायत निखिल बोराडे. 2 चेंडू झालेत. नक्कीच सामना करतील आज्ञेय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बॉल पड आणि हे चांगलं चपाळीचं नक्कीच यष्टीरक्षक सचिन परब यांच्याकडून त्यांची नजर होती आणि नक्कीच धावचित प्रीतम गोरदे ऑन द मार्क असतील. सामना करतील निखिल बोराडे. नक्कीच आपण चांगलं आयोजन बघतोय. हाजी कसम प्रीमियर लीग 2025 आयोजित ड्रीम इनक्रेडिबल. तब्बल 1 लाखांचं पारितोषिक आहे पहिल्यांदाच. आणि पुन्हा एकदा LBW चा अपील आणि LBW काढलेत. निखिल बोराडे यांनी आणि पुढचा चेंडू हॅट्रिक असणार आहे. पाहावं लागेल पहिली वहिली हॅट्रिक होईल का. हाजी कसम प्रीमियर लीग मधली 2025 मधली पहिली हॅट्रिक होईल का. पुढील फलंदाज सुबोध राणे. नक्कीच आता मात्र कुठेतरी रनान धावसंख्येवर चोख पाहायला मिळत आहे. आवाज आवाज आई जाऊली आवाजच नाही येत आहे. हॅलो 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 हा. अवांतर चेंडू होता निखिल बोराडे यांचा. नक्कीच आता मात्र भूषण मांबुळकर स्ट्राईकवर येतील. बराच वेळ नॉन स्ट्राईकवर उभे होते परंतु आता मात्र संधी भेटली. नक्कीच एक चांगला बॉलिंग लाईनअप आहे राणे नाईट रायडर्स करे. सचिन परब, निखिल बोराडे, ओमकार साताडेकर, कल्पेश महाडिक. चांगला बॉलिंग लाईन अटॅक आहे. पुढील चेंडू निखिल बोराडे तयार. सामना करतील भूषण बांबुळकर. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. सागर म्हातारे धावतायत. नक्कीच एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. पंत कॅपिटल्स संघाची धावसंख्या धावून पोहोचते 9 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 धावा. पुढील षटक घेऊन येतील नक्कीच कल्पेश महाडिक. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या आहेत परंतु आता मात्र पारितोषिक येते नक्कीच कल्पेश महाडिक यांनी जर भूषण मांबुळकर यांचा विकेट घेतला तर महाडिक सावंत यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
पुढील चेंडू कल्पेश तयार. चांगला फटका. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान राहावं लागेल. नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 2 चेंडू झालेत आणि 14 धावा झाल्यात. सुबोध राणे आता मात्र अवांतर चेंडू. नक्कीच पंचांनी आपले 2 हात बाहेर काढलेत आणि वाईट धाव. संघाची धावसंख्या 15 धावा. चांगला फटका गॅप मध्ये जातोय. सागर मात्र धावतायत आणि 2 धाव पूर्ण झालेत. आता मात्र कुठेतरी धावा येत आहेत. नक्कीच मागचं षटक कुठेतरी धावा थांबवल्या होत्या, परंतु आता मात्र कुठेतरी धावा येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच 16 धावा झाल्यात 2 धावांनंतर. पुढील चेंडू माफ करा 21 धावा झाल्यात. 21 धावा झाल्यात, माफ करा. चेंदवनकर दिसत नाही, खरं सांगतो चेंदवनकर दिसत नाही. अरे म्हणजे चेंडू पाठी राहतोय असं बोलतो. चांगला फटका मिडच्या दिशेने जातोय, मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच 2 धाव पूर्ण झालेत आणि मला वाटलं 2 धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावांवर. नक्कीच होईल चेंडू कल्पेश यांचा. चांगला फटका गॅप मध्ये जातोय. नक्कीच परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. नक्कीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. 3 गडी बाद झालेत. पुढील चेंडू आता पाहावं लागेल. नक्कीच ओमकार सातार्डेकर येत आहेत या सामन्यामध्ये. मात्र नक्कीच नक्कीच अंपायर
नक्कीच स्पीड आहे. हाजी कसम एक्सप्रेस म्हणून ओळखला जातं. पुन्हा एकदा एक चांगला वेगवान चेंडू. नक्कीच पाहावं लागेल पंचांचा इशारा. लेग बाईचच्या स्वरूपात एक धाव मिळते. वेग आहे परंतु ह्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच थोडा उशीर झालाय गोलंदाजीला येताना ओमकार साताडेकर यांना. नक्कीच अवांतर चेंडू. आता मात्र जरा धावा येत आहेत. पुढील चेंडू. वेग आणि भन्नाट वेग. नक्कीच सुबोध राणे यांना नक्कीच काहीच कळत नाहीये कारण की तितकाच स्पीड आहे. निखिलचे वांदे बघ काय झाले भाई, एवढा बॉल बसतो ते निखिलला. नाही नाही सिद्धेच होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. विचार कर वेदांत पण नाही त्यांचा. आणि आता मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपात धावा मिळतील. 4 धावा. 35 या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावांवर. नक्कीच वेग होता आणि त्या वेगावर स्वार होऊन चेंडू गेला सीमा पार. 4 धावा. हे शिकवतोय. बाहेर आहे बॅट. सोबत हळू. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावांवरती. नक्की 6च्या सरासरीने खेळतायत पण कॅपिटल्स. 6च्या कशी सरासरीने माफ किती ते झाले ती बघावी लागेल ना. माफ करा 9च्या सरासरीने खेळतायत. जरा झोप पूर्ण नाही झाली. कोणत्या शाळेत होता, कोणत्या शाळेत होता? झोप पूर्ण नाही झाली. थांब जरा. तुम्ही थांब. पुढील षटक निखिल बोराडे तयार. ए आई सवाडा बाबूला लागला ना आमच्या. शेवटचं षटक निखिल बोराडे. चांगला फटका समोरच्या दिशेने परंतु कल्पेश आर्यन पांडे यांचा चांगला झेल. संपूचा झालाय बॅटरचा. प्रथमेश बडेकर मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू झालाय निखिल बोराडे यांचा. पुढील चेंडू चांगला फटला फ्लिक केलाय. अंदर कांदळकर चेंडूवर येत आहेत. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवरती. डावी केलाय.
एक धाव पूर्ण, एक एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावांवरती. नक्कीच कुठेतरी लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि मागच्या दिशेने जातोय चेंडू. कल्पेश महाडिक तिथे आहेत. चार चेंडू झालेत. चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु पुन्हा एकदा झेल बाद होत आहेत. नक्कीच श्री तिथे होते. एल कॅपिटल्स. सिद्धार्थ वारंग आणि राहुल बोराडे लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी संपर्क साधावा. एक पाण्याची बॉटल नाही ना. आणि पंत कॅरेट आहे पंत कॅपिटल्स पंत सुपर जायंट संघाकडून संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत. अमित म्हात्रे.
चावी 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 तुझ्याकडे आहे? चावी, रूमची चावी की रूमची चावी. फोन उचला फोन.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. एक गडी बाद. टॉस उडव. हा बाई इथे. टॉस उडव. राहुल आणि चिंट्या. आले. धावसंख्या झाली ती 19. डबल डबल. तेवीस. दोन षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 23. एक गडी बाद.
आणि यानंतर होणारा लीग स्टेजचा शेवटचा सामना कोहली चॅलेंजर्स वर्सेस के एल राहुल कॅपिटल्स. ऑर्गनायझरला विनंती आहे या मॅचचा टॉस कडून घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे समालोचन कक्षाजवळ यावे. राहुल बोराडे आणि सिद्धार्थ वारंग. जेवायला गेलाय घरी. हर्ष अंचाटे समालोचन कक्षाकडे यावे. आणि आता 2 धावा भेटल्या. धावसंख्या पुचली ती 28 धावांवरती. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. आणि सुंदर असा फटका आणि हा झेलबाद झाला आर्यन पांचाळ. तंबूच्या आश्रयात परत गेलाय आर्यन पांचाळ. सुंदर असा टिपून टाकलेला बॉल रवी काडगे यांचा. आपल्या एक्सपिरियन्सची झलक दाखवली या बॉलद्वारे आणि झेलबाद केलाय आर्यन पांचाळ यांना. नाईट रायडर्स संघाचा हा दुसरा खेळाडू बाद. आता मैदानात उतरला आहे संघाचा कर्णधार सचिन परब. आता जर बघायला गेलात तर स्ट्रायकिंग एंडवर सचिन परब आणि बॉलर एंडवर रवींद्र काडगे. आपल्या हाजी कसम चषक बोलाल, हाजी कसम प्रीमियर लीग बोलाल, या दोन्ही सामन्यांमधले आत्तापर्यंतचे हे सिनियर खेळाडू. दरवर्षी आपल्या खेळीची एक झलक सोडत असतात, एक छाप सोडत असतात हे खेळाडू. बघूया. आणि सुंदर असा एक आणि धावचित झाले आहेत सागर मातेरे. खरोखरच या पूर्ण टुर्नामेंटमध्ये एक सुंदर अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. धावचित झाले सागर मातेरे. पुन्हा एकदा परत एकदा अनाउन्समेंट होते आहे. जर HPL 2025 ची ही फायनल नाईट रायडर संघाने मारली तर माडिक साऊंड कडनं त्यांच्यासाठी फार्म हाऊस बुक आहे. एकदा जोरदार टाळ्या माडिक साऊंड साठी. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. पुढील नाणेफेकीचा कौलसाठी पुढील संघ सज्ज. राहुल बोराडे विरुद्ध सिद्धार्थ वारंग यांमध्ये होणारा टॉस. अमित मात्रे टॉस उडवतील. आपला कौल कळवायचा आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल राहुल बोराडे जिंकलेत. लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. आणि हा बोल्ड निखिल बोराडे आले आणि परत तंबूच्या आश्रयात गेले. आपल्या एक्सपिरियन्सची झलक सोडली आहे रवींद्र काडगे यांनी. बलाढ्य खेळाडू आणि त्यांची बलाढ्य खेळी. जबरदस्त. काय घेतलं त्यांनी हे मातेरे त्यांनी काय
पण सुपर जायंट संघमालक तसेच कर्णधार यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू परत एकदा पुन्हा एकदा जिवंत केलं आहे रवींद्र काडगे यांनी. आपल्या खेळाडू शैलीमध्ये आपलं खेळाडू प्रदर्शन त्यांनी मांडलं. जेवले का विचार ना. संघाचे पुढील फलंदाज ऑलराऊंडर शैलीचे ओमकार साताडेकर या पूर्ण स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजीने सगळ्यांची मनं जिंकली. प्रत्येक मॅचला प्रत्येक ओव्हरला ॲव्हरेज 1 ते 2 विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. खरोखरच या खेळाडूचं कौतुक कराल तितकं कमीच. वन साइडेड बॉलिंग सांभाळलंय ओमकार साताडेकर यांनी आपल्या संघासाठी. आता सचिन परब बरोबर त्यांची ही खेळी पूर्ण होईल. बघूया आता हे 2 बलाढ्य खेळाडू काय रणनीती आखतात आणि आपल्या संघाला कसे विजयी करतात. धाव संख्या झाली ती 28. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण अभिषेक हळदणकर यांच्याकडून 1 धाव काढली. धाव संख्येत एका धावेची भर पडली. धाव संख्या पोचली आहे थेट 29 धावांवरती. मागील 3 चेंडूंनंतर आलेली पहिली धाव. रवींद्र काडगे यांनी सुंदर षटक हाताळलं. रवींद्र काडगे यांनी 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या व यात 3 विकेट कमावल्या. त्यामध्ये 1 रनआउट, 2 विकेट असतील. पुढील गोलंदाज संघाचे यष्टीरक्षक प्रथमेश हंजनकर. त्यांच्या या बॉलिंगसाठी यष्टीरक्षण सांभाळतील रवींद्र काडगे. धाव संख्या झाली ती 29. HPL 2025च्या या आयोजनाला ज्या कोणी प्रायोजकांनी तसेच मान्यवरांनी आम्हाला आर्थिक, सामाजिक व भावनिक मदत केली त्या सर्वांचे आभार. आणि हा घणघणीत चौकार ओमकार साताडेकर यांच्या बॅट मधून आलाय. सुंदर असा अजून एक फटका आणि परत एकदा गणगणित एकच चौकाने एक फिक्स नाही आहे ना. सुंदर असा अजून एक फटका. या फटक्यासोबत फक्त 1 धाव घेतला. 3 चेंडूंमध्ये प्रथमेश हंजनकर यांनी 11 धावा खर्च केल्या. धावसंख्येत एका धावेची भर पडली. धावसंख्या पोहोचली आहे थेट 40 धावांवरती. अजूनही या संघाला फक्त 3 धावांची गरज विजयासाठी. आणि सुंदर असा फटका टोलावला होता पण झेलबाद झाले सचिन परब. ठरवून खेळलेला हा शॉट त्यामध्ये फसलेले आहेत सचिन परब. गोल्डन डक सचिन परब खूप वर्षांनंतर. धाव संख्येत कोणतीही भर नाही. धाव संख्या स्थगित झाली 40 धावांवरती. आता राहणे नाईट रायडर्सचा पुढचा फलंदाज म्हणजेच कालचा हिरो सुमित खानविलकर. बोल प्रिया. वो मैं
प्रथमेश अंजनकर यांनी 4 बॉलमध्ये 1 धाव. सुंदर असा फटका आणि या फटक्यावर 2 धावा कलेक्ट झाल्या आहेत आणि या 2 धावांची भर पडली. अजूनही संघाला फक्त 1 धावेची गरज. बघूया सुमित खानविलकर विनिंग शॉट मारतात की 1 धाव काढून हा सामना विजयी होतात. लगातार माझ्या मते तरी 4 सामने या संघाने लागोपाठ जिंकले. एकमेव संघ 4 सामने जिंकणारा. माफ करा, 1 सामना ड्रॉ होता. 1 धाव काढली आणि संघाला विजय मिळवून दिलाय.